श्रावणातील आज तिसरा सोमवार असल्यानं राज्यभरातील सर्वच महादेव मंदिरामध्ये जे आहे तर ते गर्दी पाहायला मिळते आहे। आज आपण आहोत डोंगरगण येथील रामेश्वर मंदिरामध्ये। या ठिकाणी जर बघितलं तर सकाळपासूनच भाविकांच्या रांगा ज्या आहेत तर त्या दर्शनासाठी लागल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। या महादेव मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथली जी पिंड आहे ती प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या हाताने जे आहे तर ती या ठिकाणी स्थापित केल्याची आख्यायिका जी आहे तर ती सांगण्यात येते। आणि पंचमुखी खरं तर ही महादेवाची पिंड असल्याची देखील माहिती इथल्या स्थानिकांनी दिलेली आहे। सकाळपासूनच अगदी रांगा ज्या आहेत भाविकांच्या लागलेल्या आहेत। तिथले पुजारी आहेत त्यांच्याकडनं या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे, महत्त्व काय आहे ते जाणून घेणार आहोत। या मंदिराचं नेमकं काय महत्त्व आहे, कारण प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। सर्वप्रथम रामकृष्ण हरी। आज तीर्थक्षेत्र डोंगरगणमध्ये श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार आहे आणि या क्षेत्रामध्ये प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मणजी ही शरभंग ऋषींना भेटण्यासाठी आले होते। तर शरभंग ऋषींना कुष्ठ रोग होता, तर त्या कुष्ठ रोगाचं निवारण करण्यासाठी प्रभू रामांनी एक दिव्य बाण मारून गरम पाण्याचा झरा निर्माण केला। आजही तुम्ही आले तर तिथं गरम पाणी तुम्हाला पाहायला मिळतं। या ठिकाणी आतमध्ये जी शिवलिंग आहे प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मणजी या तिघांनी सेवा केलेली म्हणून रामेश्वर यांचं नाव पडलेलं आहे। शेजारीच एक दिव्य बाण मारून पाण्याचा झरा निर्माण केला, त्याच पाण्यापासून आजही रामेश्वरांचा अभिषेक केला जातो। खाली माता सीतांच्या स्नानासाठी सीतेची न्हाणी निर्माण केली का आजही तिथं महिला ऋषी पंचमी असेल, हरतालिका असेल, प्रचंड मोठ्या प्रमाणात महिला तिथं स्नान वगैरे करतात। आज या ठिकाणी तिसऱ्या सोमवारानिमित्त उदयसिंह पाटील यांच्याकडून महाप्रसादाचा अन्नदानाचा संकल्प केला जातो। जे येणारे भाविक भक्त आहे ते भगवान श्री रामेश्वराचं दर्शन घेऊन महाप्रसादाचं सेवन करतात। आज साधारणतः आज किती भाविक या ठिकाणी येतील, कशा पद्धतीने नियोजन असतं? आज या ठिकाणी सकाळी 3 वाजता मंदिर उघडल्यापासून शेजारी जे गोरक्षनाथांचं मंदिर आहे या दोन्ही मंदिरांचं एक समतोल असा आहे। वरती गेलेला भाविक हे खाली येतात। साधारणतः लाखोच्या संख्येने भाविक भक्त येऊन इथं दर्शनाचा लाभ घेतात। आणि मुख्य म्हणजे हे मंदिर कधीही बंद होत नाही, म्हणजे भाविकांना आतमध्ये जाऊन दर्शन करण्याची संधी मिळते। दुग्ध अभिषेक असेल, जल अभिषेक असेल, आज दिवसभरही त्यांना कोणत्याही प्रकारचं इथं बंधन नसतं, त्यामुळे ते मनसोक्त भगवान रामेश्वरांची सेवा करतात। एकंदरीत जर बघितलं तर प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील हे मंदिर आहे, त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे। आणि म्हणूनच तिसऱ्या श्रावणी सोमवारी जे आहे भाविकांची लाखोंच्या संख्येनं गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, डोंगरगण, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।